हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ डॉक्टर नागनाथ फरताळे, झुलॉजी फॅकल्टी, विद्या आराधना अकॅडमी लातूर. या सेशनमध्ये आपण ॲनिमल किंगडम हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. मित्रो, या टॉपिकच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा टॉपिक बेसिकली 3 भागांमध्ये डिवाइड केला गेलेला आहे. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, इन्व्हर्टिब्रेट्स आणि कॉर्डेट्स. या तिन्ही जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर किमान एक प्रश्न तरी परीक्षेला पडत असतो. आपण आत्तापर्यंतचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत ते डिस्कस करूयात. सुरुवात आपण नीट 2020 पासून करणार आहोत. या ठिकाणी जो क्वेश्चन दिलेला आहे हा नीट 2020 ला विचारलेला क्वेश्चन आहे. बायलॅटरली सिमेट्रिकल अँड असिलोमेट ॲनिमल्स आर एक्झेम्प्लिफाईड बाय. आणि या ठिकाणी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. प्रश्नामध्ये विचारलंय काय अगोदर जाणून घेऊयात. बायलॅटरली सिमेट्रिकल अँड असिलोमेट ॲनिमल्स आर एक्झेम्प्लिफाईड बाय. कंडिशन काय आहे? ॲनिमल्स बायलॅटरली सिमेट्रिकल आणि असिलोमेट असले पाहिजेत. एक एक ऑप्शन आपण चेक करत जाऊयात. पहिला ऑप्शन आहे टिनोफोरा. आता हे उत्तर येणार नाही. का येणार नाही? कारण आपल्याला माहिती आहे की टिनोफोर्स हे रॅडियली सिमेट्रिकल आहेत. दुसरा ऑप्शन आहे प्लॅटीहेल्मिन्स. प्लॅटीहेल्मिन्स बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, त्याच्यासोबतच असिलोमेट आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. ऑप्शन नंबर 3 आणि 4 काय येत नाहीत हे सुद्धा पाहूयात. ऑप्शन नंबर 3 काय दिले पहा, ॲस्कीहेल्मिन्स. आता हे जे ॲस्कीहेल्मिन्स आहेत हे बायलॅटरली सिमेट्रिकल तर आहेत पण हे असिलोमेट नाही आहेत. त्याच्याऐवजी हे कसे आहेत? सुडो सिलोमेट आहेत. आणि चौथा ऑप्शन आहे ॲनेलिडा. आता ॲनेलिड्स हे बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत पण हे ट्रू सिलोमेट आहेत. प्रश्नामध्ये विचारलंय काय? बायलॅटरली सिमेट्रिकल आणि असिलोमेट असणारे ॲनिमल्स, आणि ते आपल्याला प्लॅटीहेल्मिन्स मध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. हा क्वेश्चन सुद्धा नीट 2020 ला विचारला गेलेला आहे. मॅच द फॉलोइंग कॉलम्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेले आहेत आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन या ठिकाणी शोधायचा आहे. कॉलम 1 मध्ये ए म्हणून दिलंय पहा या ठिकाणी 6 to 15 पेअर्स ऑफ गिल्स. आणि आपल्याला माहिती आहे की 6 to 15 पेअर्स ऑफ गिल्स ह्या सायक्लोस्टोम्स मध्ये पाहायला मिळतात. दुसरा जो कॉलम 1 मध्ये दिलेला त्या ठिकाणी ऑप्शन आहे तो काय आहे? हेटेरो सर्कल क्वाडल फिन. आणि हेटेरो सर्कल क्वाडल फिन आपल्याला क्वाड्रिक्टाइस मध्ये म्हणजेच कार्टिलॅजिनस फिश मध्ये पाहायला मिळतो. आता हेटेरो सर्कल क्वाडल फिन म्हणजे काय नेमकं आपण लक्षात घेऊयात. पहा, फिशमध्ये जो शेपटीचा फिन असतो त्याला क्वाडल फिन असं म्हणत असतात. आणि हे जे कार्टिलॅजिनस फिश आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे 2 अनइक्वल लोब या क्वाडल फिनमध्ये पाहायला मिळतात. वरचा लोब हा मोठा असेल आणि खालचा लोब त्या मानानं छोटा असेल. हेटेरो म्हणजे एकसारखे नसलेले हे लोब्स आहेत त्या क्वाडल फिनमध्ये. लक्षात आलं? अगदी जेट एरोप्लेनची शेपटी दिसते तशा प्रकारचा यांचा क्वाडल फिन, शेपटीचा फिन आपल्याला दिसेल. हेटेरो सर्कल क्वाडल फिन इज प्रेझेंट इन क्वाड्रिक्टाइस. एअर ब्लॅडर इज प्रेझेंट इन ऑस्टिक्टाइस अँड पॉयझनस स्टिंग इज प्रेझेंट इन ट्रायगॉन. आणि मग हे जोड्या जुळवल्या की आपल्याला लक्षात येतं की ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा नीट 2020 ला विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू फॉर फायलम क्वार्डेटा. प्रश्न काय म्हणतोय पहा, या ठिकाणी काही फायलम क्वार्डेटाच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि त्यापैकी करेक्ट स्टेटमेंट्स कोणत्या आहेत. आता स्टेटमेंट ए जी दिलेली आहे त्याच्या संदर्भात पाहूयात आपण. इन युरोक्वार्डेटा नोटोक्वाड एक्सटेंड्स फ्रॉम हेड टू टेल अँड इट इज प्रेझेंट थ्रू आउट देअर लाईफ. काय म्हटलेलं आहे? युरोक्वार्डेट्समध्ये नोटोक्वाड जे आहे ते हेड पासून टेल पर्यंत एक्सटेंड होतं आणि परसिस्टंट थ्रू आउट दी लाईफ आहे. ॲक्च्युली ही रॉंग स्टेटमेंट आहे. आपल्याला माहिती आहे की युरोक्वार्डेट्समध्ये फक्त लार्वल टेलमध्येच आपल्याला नोटोक्वाड पाहायला मिळतं. लार्वीचं मेटामॉर्फोसिस झालं, टेल लॉस्ट होते आणि नोटोक्वाड सुद्धा त्या ठिकाणी लॉस्ट होतो. नोटोक्वाड इज ॲब्सेंट इन केस ऑफ ॲडल्ट्स ऑफ युरोक्वार्डेट्स. आता याला लक्षात कसं ठेवायचं आहे? युरो हा शब्द शेपटीशी रिलेटेड आहे. क्वार्डेटा असे ॲनिमल्स ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड हा लार्वीच्या शेपटीमध्येच सापडतो त्याला आपण युरोक्वार्डेट्स हे म्हणत असतो. आणि
एकदा का ही लार्वी मेटामॉर्फोसिस केली आणि ॲडल्टमध्ये परावर्तित झाली की हे होत असताना, मेटामॉर्फोसिस होत असताना लार्वल टेल निघून जाते, नोटोकॉर्ड निघून जातो, कॉर्डेट कॅरेक्टरिस्टिक निघून जातात त्या ॲनिमलमधले. लक्षात आलं? अशा प्रकारे ॲडल्टमध्ये आपल्याला नोटोकॉर्ड पाहायला मिळत नाही. आता ही जी स्टेटमेंट आहे ही इनकरेक्ट स्टेटमेंट झाली. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट शोधायचे आहेत. आता नेक्स्ट बी स्टेटमेंट बघूयात. इन व्हर्टिब्रेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ड्युरिंग एम्ब्रियॉनिक पिरियड ओनली. बी स्टेटमेंट काय म्हणतंय? इन केस ऑफ व्हर्टिब्रेट्स नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन केस ऑफ एम्ब्रियॉनिक पिरियड ओनली अँड लॅटर ऑन this particular notochord is replaced by vertebral column. It is correct statement. C statement पाहूयात. Central nervous system is dorsal and hollow. Chordate मध्ये central nervous system कशी आहे? Dorsal आणि hollow आहे. Correct statement आहे ही सुद्धा. आता D statement पाहूयात आपण. Chordata is divided into 3 subphyla. Chordata 3 सबफायला मध्ये त्या ठिकाणी डिवाइड केली गेलेली आहे. अर्धा सेंटेन्स जो आहे तो करेक्ट आहे. आता याच्यानंतर या ठिकाणी काय दिले पहा. 3 सब फायलम ज्या सांगितलेल्या आहेत त्या काय दिल्यात? हेमिकॉर्डेटा, ट्युनिकेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा. आता या ठिकाणी हेमिकॉर्डेटा घेण्याचं काहीच प्रयोजन नाहीये. हेमिकॉर्डेटा ही इन्व्हर्टिब्रेट मधली त्या ठिकाणची एक कंप्लीट फायलम आहे. इथं सब फायलम म्हणून दिलेलं आहे आणि ही सब फायलम कॉर्डेटामध्ये असते असं यांचं म्हणणं आहे. हेमिकॉर्डेटा आलंय त्याच्यामुळे ही स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग झालेली आहे. लक्षात आलं? ट्युनिकेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा ह्या 3 सबफायलम आहेत कॉर्डेटाच्या. आपल्याला हे माहिती आहे. पहा आता काय झालं. 4 स्टेटमेंट होत्या त्यापैकी ए स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, डी स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, बी आणि सी ह्या करेक्ट स्टेटमेंट आहेत. ऑप्शन शोधूयात ज्याच्यामध्ये आपल्याला बी आणि सी ह्या स्टेटमेंट मिळतील. तो आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा नीट 2020 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. मॅच दी फॉलोइंग कॉलम्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी पुन्हा कॉलम दिलेले आहेत आणि करेक्ट ऑप्शन शोधायला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये पाहूयात आपण. कॉलम 1 मध्ये ग्रिगॅरियस पॉलिफॅगस पेस्ट दिले पहा. आता एक एक शब्दाचा अर्थ जाणून घेऊयात. ग्रिगॅरियस म्हणजे त्या ठिकाणी कळपात राहणारे खूप सारे ॲनिमल एका जागी राहतात, एकत्र राहतात, त्याला आपण काय म्हणतो? ग्रिगॅरियस. पॉलिफॅगस म्हणजे काय? अनेक प्रकारचं फूड खाणारे. ग्रिगॅरियस पॉलिफॅगस पेस्ट काय आहे? लोकस्टा. adult with radial symmetry and larva with bilateral symmetry. Such kind of condition is observed in case of echinoderms. आणि या ठिकाणी इकायनोडर्मचं उदाहरण काय आहे? ॲस्टेरियास. त्यामुळे बी ची जोडी 1 शी लागेल. बुक लंग्स दिलेला आहे पहा. बुक लंग्स आर प्रेझेंट इन केस ऑफ स्कॉर्पियन. अँड बायोल्युमिनेसन्स. बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय आहे? इट इज द ॲबिलिटी ऑफ बायोलॉजिकल फॉर्म टू इमिट लाईट. लाईट इमिट करणं ही ॲबिलिटी जी आहे त्याला आपण बायोल्युमिनेसन्स म्हणत असतो. टिनोफोर्स मध्ये ही पाहायला मिळते आपल्याला. आणि टिनोफोर्सचं उदाहरण या ठिकाणी टिनोप्लॅना आहे. त्यामुळं हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन नीट 2019 ला विचारला गेलेला आहे. पुन्हा मॅचिंगचा क्वेश्चन आहे पहा. या टॉपिकच्या संदर्भामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या टॉपिकवर खूप वेळा, पुष्कळ वेळा मॅचिंग करण्याचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तुम्हाला कॉलम्स दिले जातील आणि मॅच करायला सांगितलं जाईल. अशा प्रकारचे क्वेश्चन येण्याची, आणखीन पुढेही येण्याची शक्यता खूप जास्त आहे पहा. मॅच द ऑर्गॅनिझम विथ रेस्पेक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक. या ठिकाणी काही ऑर्गॅनिझम दिलेत आणि त्याच्या पुढे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. आपल्याला त्या दोघांची मॅचिंग करायची आहे. आता आपण पाहूयात या क्वेश्चन मध्ये. पायला दिलंय पहा या ठिकाणी. पायला आपल्याला माहिती आहे. पायला हा मॉलस्क आहे आणि मॉलस्कमध्ये रॅड्युला हा रास्पिंग ऑर्गन प्रेझेंट असतो. त्याच्यामुळं याची जोडी 3 शी लागेल. बॉम्बेक्स मोराय इन्सेक्ट आहे. इन्सेक्टमध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. प्ल्युरो ब्रॅकिया आहे. पुन्हा टिनोफोर आहे आणि ह्या टिनोफोर्समध्ये सिलिएटेड कॉम्ब प्लेट्स असतात ज्या की लोकोमोशनमध्ये मदत करतील. त्यामुळं सी ची जोडी 2 शी लागेल. आणि टेनिया आहे.
टेनिया प्लॅटीहेल्मिंथ आहे आणि त्यांच्यामध्ये फ्लेम सेल्स ॲज अ एक्सक्रिटरी अँड ऑस्मो रेग्युलेटरी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा नीट 2019 मधून आपण घेतलेला आहे. पुन्हा मॅचिंगचा क्वेश्चन आहे पहा. मॅच द फॉलोइंग जनरा विथ देअर रेस्पेक्टिव्ह फायलम. या ठिकाणी जनरा दिलेले आहेत आणि त्या जनरा आपल्याला त्यांच्या फायलम सोबत या ठिकाणी मॅच करायच्या आहेत आणि करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन जो आहे तो ऑप्शन नंबर 2 असणार आहे. बघूयात आपण काय होतं. ऑफियुरा ज्याला आपण ब्रिटल स्टार असं म्हणत असतो ते इकॉइनोडर्म्समध्ये येत असतात. फायसेलिया आहे. फायसेलिया सिलेंट्रेटला बिलॉंग करतो. पिंकटाडा आहे. पर्ल ऑयस्टर हा मॉलस्क आहे आणि प्लॅनेरिया आहे. प्लॅनेरिया हा प्लॅटीहेल्मिंथ आहे. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आपल्याला ऑप्शन नंबर 2 हा मिळणार आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन नीट 2019ला विचारला गेलेला आहे. क्वेश्चन पाहूयात आपण. कन्सिडर द फॉलोइंग फीचर्स. या ठिकाणी काही फीचर्स दिलेले आहेत. ये फीचर ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बी काय आहे बायलॅटरल सिमेट्री. सी काय आहे ट्रू सिलोम विथ सेगमेंटेशन ऑफ बॉडी. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑफ ॲनिमल ग्रुप्स विच पजेस ऑल द अबोव कॅरेक्टरिस्टिक. प्रश्नामध्ये काय म्हटलंय ए बी आणि सी असे 3 कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत आणि हे 3 कॅरेक्टरिस्टिक पजेस करणारा ॲनिमलचा एक योग्य ग्रुप आपल्याला ह्या ऑप्शनमधून शोधायचा आहे. आता ऑप्शन नंबर 1 आपण डिस्कस करूयात. ऑप्शन नंबर 1 काय दिलंय ॲनेलिडा. ॲनेलिडा ॲनेलिडा हे सर्व कॅरेक्टरिस्टिक पजेस करतो. मोलस्का. मोलस्का आपल्याला त्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं. बायलॅटरल सिमेट्री आपल्याला मॉलस्कमध्ये पाहायला मिळते पण काही मॉलस्कमध्ये सेकंडरीली टॉर्शनमुळे ही बायलॅटरल सिमेट्री निघून जात असते. ट्रू सिलोम विथ सेगमेंटेशन ऑफ बॉडी. ट्रू सिलोम मोलस्कमध्ये पाहायला मिळते बट सेगमेंटेशन ऑफ बॉडी या ठिकाणी दिलंय पहा. आपल्याला माहिती आहे मोलस्क कसे आहेत. मोलस्क ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन पजेस करतात. त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे पण त्यांच्यामध्ये ट्रू सिलोम जरी असली तरी हे तिसरं कॅरेक्टरिस्टिक मधलं जे पुढे दिलंय पहा सेगमेंटेशन ऑफ बॉडी हे मात्र त्यांच्यामध्ये नाहीये. मॉलस्कमध्ये अनसेगमेंटेड बॉडी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं हा ऑप्शन येणार नाही. मॉलस्कमध्ये अनसेगमेंटेड बॉडी आपल्याला पाहायला मिळते. सेगमेंटेशन ऑफ बॉडी दिलंय त्याच्यामुळे हे येणार नाहीये. आता पुढचा ग्रुप पाहूयात. ॲनेलिडा हे सगळं ॲनेलिडा पजेस करत असतं. आर्थ्रोपोडाला सुद्धा हे सगळे कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि क्वार्डेटामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळे कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळतात. ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन बायलॅटरल सिमेट्री ट्रू सिलोम आणि सेगमेंटेशन ऑफ बॉडी आपल्याला हे क्वार्डेट आर्थ्रोपोडा आणि ॲनेलिडा ह्या तिघांमध्येही पाहायला मिळतात. त्यामुळे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये ॲनेलिडा दिलाय आर्थ्रोपोडा दिला आहे पण मॉलस्का दिलंय पुन्हा त्याच्यामुळे हे येणार नाही. ऑप्शन नंबर 4 आर्थ्रोपोडा पुन्हा मॉलस्का दिलेला आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा नीट 2018ला विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स डज नॉट अंडरगो मेटामॉर्फोसिस. क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय पहा. या ठिकाणी काही ॲनिमल्स दिलेले आहेत. यापैकी असा कोणता ॲनिमल आहे जो मेटामॉर्फोसिस करत नाही. प्रश्न आपल्याला असा विचारला गेलेला आहे. आता सुरुवातीला मेटामॉर्फोसिस म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि कोणते ॲनिमल्स मेटामॉर्फोसिस करतात हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वपूर्ण आहे. पहा ज्या ॲनिमल्समध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे लार्वल स्टेजेस आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मेटामॉर्फोसिस झालेलं पाहायला मिळतं आणि ज्यांच्यामध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे ज्यांच्यामध्ये लार्वल स्टेजेस ॲबसेंट आहेत त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस आपल्याला पाहायला मिळणार नाही. आता या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 अर्थवर्म असणार आहे. अर्थवर्ममध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट पाहायला मिळते त्याच्यामुळं या अर्थवर्म्समध्ये मेटामॉर्फोसिस होण्याचा काहीही संबंध नाहीये. आता ट्युनिकेट्स आहेत यांच्यामध्ये लार्वल स्टेजेस आहेत मेटामॉर्फोसिस होतं. मॉथ यांच्यामध्ये सुद्धा लार्वल स्टेजेस आहेत मेटामॉर्फोसिस होत असतं. स्टारफिश मध्ये सुद्धा लार्वल स्टेजेस आहेत मेटामॉर्फोसिस होतं. या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 अर्थवर्म हे असणार आहे. आयडेंटिफाय द वर्टिब्रेट ग्रुप ऑफ एनिमल्स कॅरेक्टराइज्ड बाय क्रॉप अँड गिझार्ड इन इट्स डायजेस्टिव्ह सिस्टीम. क्वेश्चन काय म्हणतोय जाणून घेणं खूप आवश्यक आहे.
क्वेश्चन काय म्हणतोय, आपल्याला व्हर्टिब्रेटचा असा ग्रुप शोधायचा आहे ज्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये क्रॉप आणि गिझार्ड हे ॲडिशनल स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत, आणि त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 3 एव्ज हे आहे. आपण शिकलेलं आहे हे की एव्जमध्ये त्या ठिकाणी क्रॉप आणि गिझार्ड हे ॲडिशनल स्ट्रक्चर्स त्यांच्या एलिमेंटरी कॅनालमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन हा नीट 2018ला विचारला गेलेला आहे. विच वन ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉट अ होमिओथर्म. या ठिकाणी काही ॲनिमल्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये केवळ एक ॲनिमल हा असा आहे जो होमिओथर्म नाही आहे, बाकीचे होमिओथर्म आहेत. ऑप्शन एक चेक करूयात आपण. 1 आहे मॅक्रोपस, हा मॅमल आहे त्याच्यामुळं हा होमिओथर्म आहे. दुसरा आहे पहा चिलोन. चिलोन इज अ टर्टल, इट इज रेप्टाईल, अँड सिन्स इट इज अ रेप्टाईल इट इज नॉट अ होमिओथर्म. क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. कॅमल हा मॅमल आहे. सिटॅक्युला क्रेमेरी हा बर्ड आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा होमिओथर्म आहे. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय की खालीलपैकी होमिओथर्म नसलेला ॲनिमल कुठला, तर तो आहे चिलोन. चिलोन हा रेप्टाईल आहे, आणि रेप्टाईल स्वतःचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करू शकत नाहीत, याचा अर्थ ते होमिओथर्म नाही आहेत. ऑप्शन नंबर 2 इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक दॅट हेमिक्वार्डेट्स शेअर विथ क्वार्डेट्स इज. या ठिकाणी हेमिक्वार्डेट क्वार्डेट सोबत शेअर करतो, ओके, असा एक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला शोधायचा आहे. हा क्वेश्चन नीट 2017ला विचारला गेलेला आहे. पहिला ऑप्शन बघूयात आपण. आपल्याला करायचं काय आहे याच्यामध्ये, हेमिक्वार्डेट क्वार्डेट सोबत शेअर करतो असं कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी शोधायचं आहे. पहिला ऑप्शन बघूयात, व्हेंट्रल टिब्युलर नर्व कॉर्ड. व्हेंट्रल टिब्युलर नर्व कॉर्ड. आता क्वार्डेट्समध्ये नर्वस सिस्टीम कशी आहे, डॉर्सल आहे, त्याच्यामुळं हा ऑप्शन येणार नाहीये. फॅरेंक्स विथ गिल स्लिट्स. बघा क्वार्डेट्समध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स पाहायला मिळतात. गिल ओपनिंग्स फॅरेंक्स रिजनमध्ये क्वार्डेट्समध्ये पाहायला मिळतात. अगदी तशाच गिल स्लिट्स आपल्याला हेमिक्वार्डेट्समध्ये सुद्धा पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण म्हणू शकतो की फॅरेंक्स विथ गिल स्लिट्स इट इज द कॅरेक्टरिस्टिक दॅट हेमिक्वार्डेट शेअर विथ दी क्वार्डेट. हे करेक्ट आहे. तिसरा ऑप्शन पहा, फॅरेंक्स विदाउट गिल स्लिट्स. आता फॅरेंक्स विदाउट गिल स्लिट्स, दोघांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गिल स्लिट्स आहेत, या ठिकाणी विदाउट म्हटलेलं आहे, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाहीये. ऑप्शन नंबर 4, ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्ड ह्या हेमिक्वार्डेटमध्ये ॲब्सेंट असलं तरी क्वार्डेटमध्ये तर प्रेझेंट आहे ना, आपल्याला शेअर केलेलं कॅरेक्टरिस्टिक शोधायचं आहे, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग दीज इज द करेक्ट कॉम्बिनेशन ऑफ ॲक्वॅटिक मॅमल्स. आणि या ठिकाणी काही कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत. हा क्वेश्चन नीट 2017ला विचारला गेलेला आहे. एक कॉम्बिनेशन आपण बघूयात. डॉल्फिन्स, सील्स, ट्रायगॉन. डॉल्फिन्स, सील्स हे तर मॅमल आहेत, ॲक्वॅटिक मॅमल आहेत, पण ह्याच्यामध्येच त्या ठिकाणी ट्रायगॉन दिलेला आहे. ट्रायगॉन हा कार्टिलॅजिनस फिश आहे, त्यामुळं या ठिकाणी हे उत्तर होणार नाही. आपल्याला विचारलंय काय, ॲक्वॅटिक मॅमल्सचा करेक्ट सेट आपल्याला शोधायचा आहे. पुढचा सेट बघूयात. व्हेल्स, डॉल्फिन्स, सील्स हा करेक्ट आहे. सगळेच मॅमल आहेत आणि ॲक्वॅटिक मॅमल आहेत. आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर हेच आहे. थर्डमध्ये बघूयात, पुन्हा ट्रायगॉन दिलेला आहे, त्याच्यामुळं हे पुढं जरी ॲक्वॅटिक मॅमल्स दिलेले असले तरी सुद्धा ट्रायगॉन दिलंय, त्याच्यामुळं हा सेट येणार नाहीये. चौथा सेट बघूयात. सील्स, डॉल्फिन्स, शार्क. शार्क्स दिलेले आहेत, शार्क्स. मग हे शार्क्स काय आहेत, पुन्हा कार्टिलॅजिनस फिश आहेत, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इनकरेक्ट आहे. या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नीट 2017चाच आहे, बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ऑर्डर ऑफ हॉर्स. या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला या ऑप्शनमधून हॉर्सची करेक्ट ऑर्डर कोणती आहे ती शोधायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला हॉर्सचं क्लासिफिकेशन जाणून घ्यावं लागेल. हॉर्सची ऑर्डर आहे पेरिसोडॅक्टायला, फॅमिली आहे इक्विडी, जिनस इक्कस, स्पेसिस इक्कस फेरस आणि सबस्पेसिस इक्कस फेरस कॅबॅलस. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 पेरिसोडॅक्टायला हे असणार आहे, कारण हॉर्सची ऑर्डर काय पेरिसोडॅक्टायला. कॅबॅलस ही सबस्पेसिस आहे. हे जे ऑप्शन नंबर 3 आहे फेरस, फेरस ही स्पेसिस आहे. आणि 4th जो आहे इक्विडी, इक्विडी ही फॅमिली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन हा नीट 2017चाच आहे. इन केस ऑफ पोरिफेरन्स द स्पॉन्जोसील इज लाइंड विथ फ्लॅजेलेटेड सेल्स कॉल्ड ॲज कोयानोसाइट्स. डायरेक्ट एनसीईआरटी स्टेटमेंट आहे. क्वेश्चन नंबर 15 हा क्वेश्चन नीट 2016ला विचारलेला आहे. नीट 2016च्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की यावर्षी नीट ही 2 वेळा झालेली होती. त्यापैकी नीट फेज सेकंड मध्ये 2016ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. चूज द करेक्ट स्टेटमेंट. आपल्याला काही स्टेटमेंट दिल्यात, यापैकी करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायचे आहेत आणि पहिली स्टेटमेंट ही करेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्या क्वेश्चनचा आन्सर हेच असणार आहे. बाकी काय येत नाहीत हे सुद्धा आपण डिस्कस करूयात. पहिली स्टेटमेंट पहा. ऑल सायक्लोस्टोम्स डू नॉट पजेस जॉज अँड पेअर्ड फिन्स. सायक्लोस्टोम्स जे आहेत त्यांच्यामध्ये सगळ्याच सायक्लोस्टोम्समध्ये आपल्याला जॉज आणि पेअर्ड फिन्स हे ॲबसेंट असलेले पाहायला मिळतात आणि ही करेक्ट स्टेटमेंट आहे विदाउट एनी एक्सेप्शन. ऑल रेप्टाइल्स हॅव अ 3 चेंबर्ड हर्ट. आपला पुढचा ऑप्शन काय आहे? ऑल रेप्टाइल्स हॅव अ 3 चेंबर्ड हर्ट. आता ही जी स्टेटमेंट आहे ही रॉंग स्टेटमेंट आहे. मोस्ट ऑफ द रेप्टाइल्स हॅव 3 चेंबर्ड हर्ट बट सम ऑफ द रेप्टाइल्स लाईक क्रोकोडाइल्स वी हॅव 4 चेंबर्ड हर्ट. त्यामुळे ही स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूयात. ऑल पायसेस हॅव गिल्स कवर्ड बाय अन ऑपरक्युलम. सगळ्याच फिशेसमध्ये ऑपरक्युलम प्रेझेंट असतं असा ऑप्शन म्हणतोय. ॲक्च्युली हे रॉंग आहे. आपल्याला माहिती आहे कार्टिलॅजिनस फिशेसमध्ये ऑपरक्युलम हे ॲबसेंट असतं. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा रॉंग झालेला आहे. नेक्स्ट ऑप्शन पहा. ऑल मॅमल्स आर विव्हिपॅरस. काय म्हणतोय? ऑल मॅमल्स आर विव्हिपॅरस. हे सुद्धा इनकरेक्ट आहे. मॅमल्समध्ये सुद्धा ओव्हिपॅरस काही प्रेझेंट आहेत. ऑर्निथोरिंकस हे त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे सगळेच मॅमल्स हे विव्हिपॅरस नाही आहेत. त्यामुळं हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी कटलेला आहे. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण नीट फेज 1 2016 मधून घेतलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑलवेज होल्ड्स ट्रू फॉर द करस्पॉन्डिंग ग्रुप ऑफ ॲनिमल्स. या ठिकाणी ॲनिमल्सचा ग्रुप दिलेला आहे आणि त्याचा एक कॅरेक्टरिस्टिक दिलेला आहे आणि आपल्याला विदाउट एनी एक्सेप्शन करेक्ट असणारं कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचा ग्रुप आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 1 पाहूयात आपण. याच्यामध्ये कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन, क्वाड्रिक थाईस. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन आणि क्वाड्रिक थाईस त्याचं ग्रुप हे ऑलवेज ट्रू आहे विदाउट एनी एक्सेप्शन. ऑल दी क्वाड्रिक थाईस हॅव कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हेच असणार आहे. त्याच्या पुढे पाहूयात. विव्हिपॅरस मॅमल्स. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं विव्हिपॅरस. ऑल दी मॅमल्स आर नॉट विव्हिपॅरस. ओके, देर आर सर्टन एक्सेप्शन्स लाईक ऑर्निथोरिंकस. ऑर्निथोरिंकस हा एग ले करतो. लक्षात ठेवा मित्रो, ऑर्निथोरिंकसच्या एग लेईंग असण्यावर या ठिकाणी बऱ्याच वेळा एक्सेप्शन असण्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. याला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथून पुढे सुद्धा असे प्रश्न दिले जाऊ शकतात. याला ट्रेस आउट करून घ्या तुम्ही. विव्हिपॅरस मॅमल्स, सगळेच मॅमल्स विव्हिपॅरस नाही आहेत. लक्षात आलं? त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. पजेस अ माउथ विथ अप्पर अँड लोअर जॉ, क्वार्डेटा. क्वार्डेटा हा ॲनिमलचा असा ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये अज्ञाथा आणि ज्ञातोस्टोमॅटा हे दोन्ही ग्रुप येतात. एकामध्ये त्या ठिकाणी जॉज ॲबसेंट आहेत, दुसऱ्यामध्ये जॉ प्रेझेंट आहेत. म्हणजे जॉज ॲबसेंट असणारेही आणि जॉज प्रेझेंट असणारेही ॲनिमल्स क्वार्डेटामध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आन्सर येणार नाही. एक्सेप्शन आलेला आहे. विदाउट एक्सेप्शन आपल्याला करेक्ट कॅरेक्टरिस्टिक आणि ग्रुप शोधायचा आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर 4 पहा. 3 चेंबर्ड हर्ट विथ 1 इनकम्प्लिटली डिवायडेड व्हेंट्रिकल रेप्टाइल्स. आत्ताच मागच्याच प्रश्नामध्ये आपण याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. सगळ्याच रेप्टाईलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला 3 चेंबर्ड हर्ट पाहायला मिळत नाही. मोस्ट ऑफ दी रेप्टाइल्स हॅव 3 चेंबर्ड हर्ट बट देर आर सर्टन एक्सेप्शन्स लाईक क्रोकोडाइल्स. क्रोकोडाइल्स हॅव 4 चेंबर्ड हर्ट. त्यामुळे इथं सुद्धा एक्सेप्शन आलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन करेक्ट ऑप्शन येणार नाही. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 1 कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन, क्वाड्रिक थाईस हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा नीट 1 2016 मधून घेतलेला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट शेअर्ड बाय बर्ड्स अँड मॅमल्स.
या ठिकाणी काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. बर्ड आणि मॅमल्स एकमेकांसोबत शेअर करतात, असं शेअर करत नाहीत असं कोणतं कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बाकी सगळे कॅरेक्टरिस्टिक शेअर केलेले असतील, म्हणजे दोघांमध्येही प्रेझेंट असतील. एक कॅरेक्टरिस्टिक मात्र एकामध्ये प्रेझेंट असेल, दुसऱ्यामध्ये प्रेझेंट असणार नाहीये, तसं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक शोधायचं आहे. बघूया आता आपण ऑप्शन नंबर 1, ऑसिफाईड एंडोस्केलेटन. बर्ड्स असतील किंवा मॅमल्स असतील, दोघांचंही एंडोस्केलेटन हे बोन्स पासून बनलेलं आहे. म्हणजे काय, ऑसिफाईड एंडोस्केलेटन आहे ते. ब्रिदिंग युझिंग लंग्स. बर्ड्स आणि मॅमल्स दोघंही लंग्सचा वापर करून ब्रिदिंग करत असतात. हे सुद्धा शेअर्ड कॅरेक्टरिस्टिक झालेलं आहे. आपल्याला शेअर न केलेलं कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी शोधायचं आहे. विव्हिपॅरिटी हे आपल्या या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. विव्हिपॅरिटी. मॅमल्स, मोस्ट ऑफ द मॅमल्स आर विव्हिपॅरस, बट बर्ड्स आर एग लेइंग ओव्हिपॅरस आहेत. त्यामुळं हे कॅरेक्टरिस्टिक शेअर केलेलं नाहीये. त्याच्यामुळं या ठिकाणी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. 4th ऑप्शन का येत नाही ते सुद्धा बघूयात आपण. वार्म ब्लडेड नेचर. आपल्याला माहिती आहे दोन्ही बर्ड्स आणि मॅमल्स हे वार्म ब्लडेड आहे, स्वतःचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट मेंटेन करू शकतात. हे शेअर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. हे शेअर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. ब्रिदिंग युझिंग लंग शेअर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. ऑसिफाईड एंडोस्केलेटन सुद्धा शेअर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे. शेअर न केलेलं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला प्रश्नात शोधायचं होतं आणि ते काय आहे, विव्हिपॅरिटी. ऑप्शन नंबर 3 इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा नीट 1 2016 मधून या ठिकाणी घेतलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स इज नॉट प्रेझेंट इन दी फायलम आर्थ्रोपोडा. आता आर्थ्रोपोडामध्ये प्रेझेंट असणारे काही कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक त्याच्यात प्रेझेंट नसणारं कॅरेक्टरिस्टिक आपण इथं ठेवलेलं आहे आणि आपल्याला आर्थ्रोपोडाला बिलॉंग न करणारं कॅरेक्टरिस्टिक याच्यातून शोधून काढायचं आहे. एक एक पाहूयात आपण. ऑप्शन नंबर 1, कायटिनस एक्झोस्केलेटन. कायटिनस एक्झोस्केलेटन हे आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ऑप्शन नंबर 2, मेटामेरिक सेगमेंटेशन. आता मेटामेरिक सेगमेंटेशन सुद्धा आपल्याला आर्थ्रोपोड्समध्ये पाहायला मिळतं. हे सुद्धा आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक नाहीये असं शोधायचं आहे. पुढे आहे पहा पॅरापोडिया. आता पॅरापोडिया आपल्याला आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक म्हणून पाहायला मिळत नाहीत. आर्थ्रोपोडामध्ये पॅरापोडिया ॲब्सेंट असतात. पॅरापोडिया हॅनॅलिड्समध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. आणि 4था ऑप्शन जो दिलेला आहे तो काय आहे, जॉईंटेड ॲपेंडेजेस. जॉईंटेड ॲपेंडेजेस तर कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे आर्थ्रोपोडाचं. आर्थ्रॉस ह्या शब्दापासून आर्थ्रो हा शब्द घेतलेला आहे. आर्थ्रॉस मीन्स जॉईंटेड, पोडा मीन्स लेग्स. असे ॲनिमल्स ज्यांचे लेग्स जोडले गेलेले आहेत त्यांना आपण आर्थ्रोपोड्स असं म्हणत असतो. त्यामुळं हा जो ऑप्शन नंबर 4 असणार आहे तो आर्थ्रोपोडाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक नसणारा त्या ठिकाणी ऑप्शन शोधायचा होता आणि तो आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज पॅरापोडिया. मित्रो, या टॉपिकच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक्सेप्शन्स ऑर्निथोरिंकस किंवा रेप्टाईल्समध्ये क्रोकोडाईल्स हे 4 चेंबर्ड असणं याच्यावर खूप वेळा त्या ठिकाणी फोकस ठेवला गेलेला आहे. मॅचिंगचे क्वेश्चन या टॉपिकमधून बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत. NCERTच्या खाली दिलेले एक्झाम्पल्स तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. त्याच्यामध्ये करेक्ट किंवा इनकरेक्ट मॅच असे सुद्धा तुम्हाला ऑप्शन देऊन प्रश्न दिला जाऊ शकतो. ओके फ्रेंड्स, धन्यवाद.